आज आमचे या विभागाचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर आणि आमचे सर्व पदाधिकारी आहेत यांचं एक विनंतीपत्र आलं होतं की आपण आमच्या या बांद्रा विधानसभा मतदारसंघामध्ये काही ठिकाणी आपण भेट द्यावी आणि पाहणी करावी. त्यातला आजचा हा दौरा आपण आयोजित केलेला आहे. आज आता आपण आहोत खेरवाडी प्रसूतीगृहामध्ये आणि माझ्यासोबत आमच्या या वॉर्डच्या आमच्या सहाय्यक आयुक्त सन्माननीय अंडे मॅडम देखील आहेत, एमओएच मॅडम आहेत, सर्व महानगरपालिकेचा स्टाफ, शिवसेनेचे महिला पुरुष युवासेना पदाधिकारी आहेत. हे अनेक वर्षापासून हे मुंबई महानगरपालिकेचं प्रसूतीगृह होतं. 35 खाट असल्याचं, बेड असल्याची क्षमता असलेले रुग्णालय आहे आणि याची इमारतीची डागडुजी होणे गरजेचं आहे आणि त्याचा प्रस्ताव इथल्या संबंधित आमच्या एमओएचने पाठवलेला आहे आणि लवकरच त्याच्यासाठी पाठपुरावा करून मी आमच्या सहाय्यक आयुक्त आहेत, आमचे अतिरिक्त आयुक्त असतील, DMC असतील, यांच्या माध्यमातून हा लवकरच साधारणतः मी काळ विचारल्यानंतर ह्या सप्टेंबर-ऑक्टोबर नंतर याचे टेंडर होऊन हे काम आपण सुरू करू. मी यांना इथे निर्देश दिलेले आणि विनंती केली की हा परिसर चांगला स्वच्छ ठेवा आणि सुशोभीकरणही करा. अगदी फार मोठं करताना आलं तर निदान चांगल्या कुंड्यांमध्ये फुलं येणारी झाडं लावा, सुगंध येणारी फुलं झाडं लावा, जेणेकरून इथे प्रसूतीसाठी येणाऱ्या आमच्या माता भगिनी आहेत, लाडक्या बहिणी आहेत, त्यांनाही येताना इथे आनंद वाटेल आणि जातानाही त्यांना आनंदाने त्या जाता येतील. आणि इथले आमचे डॉक्टर्स आहेत आणि स्टाफ आहे, खूप चांगला सक्षम आहे. त्यांनी त्यांच्याकडून जी माहिती घेतली, साधारणतः महिन्याला किंवा ॲव्हरेज आपण बघितले तर 30% आपला सिझरिंग होती, म्हणजे जे आपण प्रायव्हेट हॉस्पिटलच्या कंपेअर आपण जर रेशो पाहिला तर खूप कमी आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका अगदी म्हणजे आवश्यकता वाटली तरच सिझर करतो आपण इथे, अन्यथा नॉर्मल डिलिव्हरी करून इथे आपण माता भगिनींची प्रसूती करून देण्याचं काम करतो आहे. 31 मे पर्यंत काय माहिती समोर आलेली आहे? कालचा जो आकडा होता त्याप्रमाणे मिठी नदीचं 70.54% काम पूर्ण झालेलं आहे गाळ उपसण्याचं आणि मायनर नाले, मेजर नाल्यांचे काम तिन्ही याच्यामध्ये शहर, पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर इथलं जे पावसाळ्याच्या पूर्वीचं जे 80% आपण गाळ उपसायचा होता ते जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे. आता काही ठिकाणी गाळ उपसल्याच्या नंतर देखील नाल्यामध्ये आपण फ्लोटिंग ऑड आर्टिकल्स आपल्याला तिथे दिसतात आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून नागरिकांना विनंती करीन मुंबई शहरातल्या की ही आपलीही जबाबदारी आहे. जशी मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी आहे नाले सफाई साफ करण्याची, तशी आपण या आता नाल्यामध्ये कचरा टाकू नये अशा प्रकारची विनंती करतो. कारण मी एक सफेद नाला इथे भेट दिली होती. त्या सफेद नाल्यामध्ये अक्षरशः एक रिक्षा टाकलेली होती, त्याच्यामध्ये एक बॅरिकेड्स टाकलेले होते, त्याच्यामध्ये कचऱ्याचा मोठा डबा टाकलेला होता आणि तिथले आमचे नगरसेवक आहेत वीरेंद्र शिंदे यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये देखील ही बाब मांडली की ही जर रिक्षाने हे जर काढलं नाही तर माझ्या या पूर्ण विभागामध्ये घराघरामध्ये पाणी जाईल. आणि तो मी दौरा करून तिथल्या अधिकाऱ्यांना आपण विनंतीने आदेश दिले होते की हे त्वरित करा आणि त्यांनी ते काम केलं. त्यामुळे अशा प्रकारे जर मुंबई शहरातले नागरिक जर असा प्रकार करणार असतील तर ते काही शोभनीय नाही. त्यामुळे नागरिकांनी देखील मुंबई महानगरपालिकेला पाणी साचू नये पावसाळ्यामध्ये म्हणून सहकार्य करावे अशी विनंती आहे. जागा वाटप झालं त्याच्यानंतर आपल्या पक्षाचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांचं असं म्हणणं आहे की भाजप पक्ष शिवसेनेला संपवतोय आणि खास करून छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचं मुंक छाटलं जात आहे असं ते म्हणाले. त्यानंतर रामदास आठवले सुद्धा म्हणतात की RTIला सुद्धा डावललं जात आहे. तुम्हाला काय वाटतं खरंच महापालिकेच्या दृष्टिकोनातनं, कारण तुम्ही सुद्धा मध्ये नाराजी व्यक्त केली होती की भाजपकडनं बऱ्याचदा आपल्या पक्षाला डावललं जातं? नाही, डावललं जातं असं म्हटलं नव्हतं की मला त्या नालेसफाईचं निमंत्रण नव्हतं. परंतु आपण जो प्रश्न विचारलात की ह्या विधान परिषदेच्या निमित्तानं अब्दुल सत्तार साहेबांनी जी काही वक्तव्य केले हे मला वाटतं त्यांचं स्वतःचं व्यक्तिगत वक्तव्य असावं. पक्षाचे हे धोरण नाही आहे, कारण हे राजकारण आहे. राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाला अधिकार आहे की आपला पक्ष कसा आणि कोणत्या पद्धतीने वाढवावा. त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी त्यांच्या पक्षाचं काम करते. आमची शिवसेना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही काम करतो. आमचाही राजकारणातील यशाचा जो रेशो आपण पाहिला असाल मागच्या काही वर्षात 2 निवडणुकांमधला, तो अतिशय वेगवान आणि चांगला आहे. उबाटाच्या कंपेअर आपण पाहिलात तर आमच्याकडे
आता जवळजवळ 57 आमदार आहेत. विधान परिषदमध्ये देखील वाढ होते आहे. समन्वय राखला जातो भाजप 100% राखला जातोय. छोट्या मोठ्या गोष्टीवरून कुठेतरी वाईट वाटत असेल एखाद्याला, ते समजून घ्यायला पाहिजे. संजय राऊत असं म्हणतात जर नाराज असाल तर मातोश्रीवर या उद्धव ठाकरे. संजय राऊत साहेबांना काय सकाळी उठायचं आणि बोलायचं एवढंच काम आहे. त्यामुळे त्यांनी खरं तर स्वतःच्या पक्षाची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या पक्षाचा हित कसं होईल याचा विचार केला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.